तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओला जरा उशीर झालेला मला माहिती, आजपासून शाळा चालू झालेली आहे माहिती आहे, तरी पण जरा आज व्हिडिओला उशीर झालेला आहे। तरी पण आपण तिसरीची कविता घेऊया। इयत्ता तिसरी मराठीचा विषय कविता पहिली घेऊया। रानवेडी। रानवेडी म्हणजे काय? रान म्हणजे काय? इथं एक शेत। रान म्हणजे काय? शेत, बरोबर आहे। वेडी म्हणजे म्हणजे त्या आता समजा आपल्याला एखाद्या गोष्टीत छंद लागतो, आवड होते, त्याच्यासाठी आपण वेड होतो। उदाहरणार्थ आजकालची मुलं फायरसाठी फ्री फायरसाठी कसे वेडे होतात, तशातला तो प्रकार आहे। हां, पण तो जास्त झालेला आहे। चला, ऐका म्हणानी वाचा सांगितले कवितेमध्ये। काय सांगितलं? ऐका म्हणानी वाचा सांगितले, बरोबर आहे। आता माझ्याकडे तर मी मोबाईलमधनं सांगतोय, आणि ज्याला कोण म्हणजे ज्याला आता तर मी मोबाईलमधून सांगतोय, पण तुम्ही ओळीवरती बोट ठेवायचं आहे। जेव्हा मी वाचणार आहे तेव्हा प्रत्येक ओळीवरती तुम्ही बोट ठेवायचं आहे। चला, कवितेला सुरुवात करूया। रानवेडी, इयत्ता तिसरी। पोरं डोंगरावर भाडली त्याच्या नादी लागून या। पोरं डोंगरावर भाडली त्याच्या नादी लागून या। अख्ख्या रानात पांगली पोरं डोंगरावर भाडली। काय सांगितलं बघा, पहिली ओळ काय सांगले? पोरं डोंगरावर भाडली त्याच्या नादी लागून या। अख्ख्या रानात पांगली पोरं डोंगरावर भाडली। रान रान गवताची फुलं तिच्या कानामध्ये डुल। रान गवताची फुलं तिच्या कानामध्ये डुल। अन चाईचा मोहर, अन चाईचा मोहर गळ्यामंदी गळसर। अन चाईचा मोहर गळ्यामंदी गळसर। अहो टणटणी फुलली तिच्या नाकामंदी फुली। अहो टणटणी फुलली तिच्या नाकामध्ये फुली। अन बुरांडीची फुलं तिनं केसात माडली। अन बुरांडीची केस तिनं केसात माडली। पोरं डोंगरावर भाडली। आता इथपर्यंत झालेलं आहे। आता मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण सांगतो, आपण स्पष्टीकरण जाणून घेऊया। आता बघा, इथे एक लहान मुलगी दाखवली बघा चित्रामध्ये, आणि तिच्या आजूबाजूला जे डोंगर दिसते बघा, डोंगर वगैरे हिरवगार दिसते, म्हणजे ती कुठे? एका रानात आहे। रान म्हणजे काय? शेत। रान म्हणजे काय? मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, रान म्हणजे काय? शेत, बरोबर आहे। तिथे गेलेली ती। पोरं डोंगरावर भाडली त्याच्या नादी लागून या, म्हणजे कोणाच्या नादी लागली ती? डोंगराच्या नादी, निसर्गाच्या नादी लागून ती तिथं तिथं थांबून गेलेली आहे। म्हणजे अख्ख्या रानात ती पांगली, म्हणजे अख्ख्या रानात ती जिकडे तिकडे धावत सुटलेली आहे। तिचं मन जिथं कळते तिथे ती धावत सुटलेली आहे। भाडली म्हणजे काय? तिला ती आवडली, म्हणजे तिला ती जागा आवडलेली आहे। भाडली म्हणजे तिला ती जागा आवडलेली आहे। रान गवताची फुलं तिच्या कानामध्ये डुल, म्हणजे ते रानामध्ये रानामध्ये जी फुलं असतात, ती फुलं तिने कानामध्ये लावलेली आहे, कानामध्ये घातलेली आहेत। जसे आपले आई बहीण किंवा कानामध्ये बघा घालतात, तो झुमका वगैरे घालतात, त्यातला तो प्रकार आहे। तिने काय केलं? रान गवताची फुलं कानामध्ये घातलेली आहे। अन चाईचा मोहर गळ्यामध्ये गळसर। चाईचा मोहर म्हणजे चाई म्हणजे काय दिलंय? चाई म्हणजे एक वेल आहे। चाई म्हणजे एक वेल आहे, वेलीचं नाव आहे। तिने काय केलंय? अन चाईचा मोहर गळ्यामध्ये गळसर, म्हणजे तिने काय केलंय? तो जो आहे, तो जो चाईचा जो मोहर आहे, तिने आपल्या गळ्याभोवती बांधलेला आहे। चाईचा मोहर म्हणजे एक वेलीचा प्रकार। अहो गळ्यामध्ये गळसर, म्हणजे गळ्याशी तिने बांधलेलं आहे, गळ्याशी तिने घातलेलं आहे। अहो टणटणी फुलली तिच्या नाकामध्ये फुली। अहो टणटणी फुलली तिच्या नाकामध्ये फुली, म्हणजे तिच्या नाकामध्ये जे आता आपले आई बहीण वगैरे जे आपण त्यांना बघतो, त्यांच्या नाकामध्ये फुली घातलेली असते बघा, कशी ती फुली घातली, ती फुली कशी उठून दिसते। तर तिने काय केलं? तिच्या नाकामध्ये काय घेतलं? तिने टणटणी नावाचे जे फुल आहे, ते फुल तिने तिच्या नाकामध्ये लावलेलं आहे, बरोबर। तिच्या नाकामध्ये म्हणजे तिच्या नाकामध्ये जे फूल लावले ते एखाद्या फुलीप्रमाणे दिसत आहे। अन बुरांडीची फुलं तिनं केसात माडली। बुरांडीची फुलं म्हणजे तिथले जंगलामध्ये एक बुरांडीची फुलं आहे, ती तिने आपल्या केसामध्ये माडली आहे। माडली म्हणजे तिने आपल्या केसामध्ये, जसं आपण गजरा वगैरे माडतो, तशातले तिने आपल्या केसामध्ये तिने माडलेली आहे। पोरं डोंगरावर भाडली, पोरं माळावरी खेळती अन वाऱ्यासंग बोलली। पोरं माळ्यावर खेळती, वाऱ्यासंग बोलती। वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला। वर पारंबीचा झुला तिचा झुला गेला आभाळाला। पान साबरीचं बोंड खाल्लं लाल झालं तोंड। तिने काय केलंय? पान साबरीचं बोंड खाल्लं आणि तिचं लाल तोंड झालेलं आहे। अहो हसता हसता मऊ गवतात लोळली, ती हसता हसता मऊ गवतामध्ये लोळली आहे। पोरं डोंगरावर भाडली। आता मी तुम्हाला याचा अर्थ सांगतो बघा।
आपण आता पोरं पोरं माळावर खेळली अन वाऱ्यासंग बोलली, म्हणजे ती वाऱ्यावरच लहानाची मोठी झालेली आहे आणि ती वाऱ्यासंगच बोलत असते. आणि तिथे लहानाची मोठी खेळली बागडली, तिथेच ती मोठी लहानाची मोठी झालेली आहे. हा ना. वड पारंबीचा झुला तिचा गेला आबाळाला. आता पारंबी म्हणजे काय तुम्हाला जर सांगायला गेलं तर तुम्ही कधी वडाचं झाड बघितलंय का? वडाचं झाड मराठीमध्ये वडाचं झाड म्हणतात आणि इंग्लिशमध्ये बन्यान ट्री बघितलं किंवा वडाचं झाड बघितलं, त्याच्या खाली ज्या पारंब्या असतात ना त्याला म्हणतात पारंबी. म्हणजे त्या पारंबीला लटकायचं आणि झोका घ्यायचा. झुला म्हणजे झोका घेणे. झुला म्हणजे काय? झोका घेणे. तिचा गेला आबाळाला. जसं तिने तो झोका घ्यायला सुरुवात केली पारंबीला लटकून, तसं तो तिचा जो झोका आहे तो आभाळाकडे मागे पुढे आभाळाकडे गेलेला आहे. पान साबरीचं बोंड खाल्लं. पानं साबरीचं बोंड खाल्लं. कशाचं बोंड खाल्लं? पानसाबरी. पानसाबरी म्हणजे काय? याच्यामध्ये पानसाबरीला काय दिलेले शब्द? निवडुंग. आपण निवडुंगाचं झाड कधी बघितलं असेल, लहान मुलांनी नसेल बघितलं किंवा कोणी बघितलं, त्याला उदाहरणार्थ आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कॅक्टस. काय म्हणतो त्याला? कॅक्टस. आणि मराठीमध्ये म्हणजे निवडुंग. त्याला जे लाल बोंड आलेली असतात ना, लाल झालं तोंड, पानं साबरीचं बोंड, त्याला जी बोंड आले निवडुंगाच्या झाडाला जी बोंड आली तिने ती खाल्ली. खाल्ल्याच्या नंतर तिचं जे तोंड आहे ते पूर्ण लाल झालेलं आहे. पूर्ण जे तिचं तोंड आहे ते पूर्ण लाल झालेलं आहे. उदाहरणार्थ आपण बर्फाचा गोळा खाल्ल्यानंतर आपलं तोंड कसं लाल वेगवेगळ्या रंगाने होतं, तसं तिचं ते तोंड लाल झालेलं आहे. मऊ गवतात लोळली, हसत हसत मऊ गवतात लोळली. तिचं ते तोंड लाल तोंड बघून ती स्वतःला बघून हसते आणि गवतामध्ये लोळायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे तिथे ती म्हणजे अशी झोपून गेलेली आहे. पोरं डोंगराव भाळली, गाई दांडाच्या वाटानं चाली यंगत नेटानं. गाई दांडाच्या वाटानं चाली यंगत नेटानं. ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला. गाई दांडाच्या वाटानं. गाई दांडाच्या वाटानं म्हणजे काय? गाई ज्या म्हणजे ज्या वाटेने जातात, म्हणजे चरायला वगैरे गाई ज्या वाटेने जातात त्याला ते दांड्याचं वाटाणं असं म्हटलेलं आहे. तीच त्या वाटेनं निघालेली आहे. चाली यंगत नेटानं म्हणजे व्यवस्थित चालत चालत ती जात आहे. ढोल ढगांचा वाढत. तेवढ्यात काय झालं? ढोल वाजायला लागले. ढगांचे ढोल वाजले म्हणजे अचानक वीज कळकायला लागली किंवा चमकायला लागली. नाच मोराचा पाहिला आली पाऊस पहाडी. मग तिने काय बघितलं बघा. आता ती बघितलं दुसऱ्या चित्रामध्ये दिसते, ती झाडामागे लपलेली आहे आणि ती मोराचा नाच बघत आहे. ढोल ढगांचा आवाज म्हणजे ढग कडकडायला लागले, वीज कडकडायला लागली आणि तेवढ्यात मोर नाचायला सुद्धा नाच नाच मोराचा पाहिला. मग तिने काय केलं? जेव्हा ढग गडगडायला लागतात तेव्हा काय होतं? मोर नाचायला लागतो. तिने त्याला ते सुद्धा बघितले, मोर नाचताना बघितले. आली पाऊस पहाडी तव्हा गळदी पळाली. म्हणजे जसा पावसाला सुरुवात झाली प आली पाऊस पहाडी म्हणजे सुरुवात होणे. पावसाला जशी सुरुवात झाली तेव्हा गडदी पळाली म्हणजे जे ढग दाटून आलेले ते पूर्णपणे नाहीसे झालेले आहे. पावसानं भिजवली तरी उन्हात वाढली. काय सांगितलंय? पावसानं भिजवली तरी उन्हात वाढली. ती पावसाने पूर्णपणे भिजून गेली आणि तेवढ्या वेळानंतर काय झालं? परत ऊन आलं. उन्हामुळे ती म्हणजे तिचे कपडे जे ओले झाले ते पूर्णपणे वाढून गेलेले आहे किंवा सुकलेले आहेत. पोरं डोंगराव भाळली. आता बघा कवितेचा शेवट आला. पोरं डोंगराव भाळली. तुम्हाला ती कविता समजलीच असेल. आता बघा याचे लेखक आहे तुकाराम धांडे. याचे लेखक आहे तुकाराम दांडे. काय आहे याचे लेखक? तुकाराम दांडे. आता आपण बघूया याच्यावरचे जे काही शब्द आहे मी तुम्हाला लिहून देतो. ठीक आहे, बघूया आपण काय तर. आता बघा रानवेळी सांगितलंय. रान म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला? शेत सांगितलं. बरोबर. रान म्हणजे काय? शामरो शवर एक मात्रा शे त. रान म्हणजे काय? शेत. बरोबर. रान म्हणजे शेत किंवा त्याला शिवारही म्हणतात दुसरा शब्द. पोर डोंगर रानवेळी त्याच्या नादी लागून थक्या रानात पांगली. पोर डोंगर रान गवताची फुलं तिच्या कानामंदी. मंदी म्हणजे कानामध्ये. मंदी नंदी नाही. मंदी म्हणजे मध्ये. अर्धा ध त्याला यावर एक मात्र मध्ये. कानामध्ये. मंदी म्हणजे कानामध्ये.
अन चाईचा मोहर, चाई म्हणजे एका वेलीचं नाव. आता खाली पुस्तकात पण दिलेलं आहे चा ई म्हणजे ए का वे ली च नाव. बरोबर, एका वेलीचं नाव सांगितलं. बरोबर आहे. चाई म्हणजे एका वेलीचं नाव. बघा मी पूर्णविराम देतोय. हां, साई म्हणजे का वेलीचं नाव. अन साईचा मोहर गळ्यामध्ये गळसर अवटंटानी फुलली, तिच्या नाकामंदी फुली अन बोरांडीची फुलं. मधी म्हणजे मंदी म्हणजे मध्ये. बरोबर आहे. आणि बोरांडीची फुलं तिनं केसात माडली. पोरो डोंगर बुरांडी म्हणजे फुलाचं नाव आहे. बरोबर आहे. बुरांडी बू डी फू ला चे नाव. बरोबर, एका फुलाचे नाव. बरोबर, ते सांगितलेलं आहे. अजून काय दिलेलं आहे इथं. पोरं माळावर खेळली अन वाऱ्यासंग बोलली, वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला. झुला झू ला म्हणजे झोका. झाला का ना झा, जवळ एक मात्रा झो, कळला का ना का, झोका. बरोबर, झुला म्हणजे काय, झोका. झुला म्हणजे झोका. पान सावरीचं बोंड खाल्लं, लाल झालं तोंड. गाई दांडाच्या वाट, वाट म्हणजे वाट, वा रस्ता. बरोबर, किंवा छोटीशी वहिवाट. पहाडी, पुस्तकात पण दिले तरी पण मी लिहितोय तो. हा पहाडी म्हणजे पलकना पा व सलकना सा. बघा मी लिहितो पा व सलकना सा. चला दुसरी विलांटीची, पावसाची बघा पहाडी, पावसाची पहिली सर. प ली सर. बरोबर, इथपर्यंत झालेलं आहे. बघा याच्यातले मी तुम्हाला काही शब्दार्थ लिहून दिलेले ते याच्यामध्ये झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. काय काय नाही तर राहू दे, राहू दे, थांबवायचं होतं. ते निळं बटन दाब मोठं. राहू दे, राहू दे, आला. लॉक खोलतेस. चालू आहे नाही दे. आता बघा याच्यामध्ये काही शब्द दिलेले, सेम सेम शब्द दिले आहेत. जसं की आपण इंग्लिशमध्ये होतो रायमिंग वर्ड. काय म्हणतो, रायमिंग वर्ड. आता इथं हां, इथं काय फुल डुल, फुल डुल. बरोबर, फुल डुल दिलेले बघा. फुलली माळली, फुलली माळली. बरोबर, खेळली बोलली असे शब्द दिले. खेळली खेळली बोलली.
आभाळ आला नाही दिलंय. काही दिले का याच्यामध्ये? झुला नाही, झुला अडाला, झुला आबाळाला, झुला आबाळाला दिला बघा. लोळली भाळली मी तर सांगितलं. वाटाणा नेटानं, वाटाणा नेटानं, वाटाणे नाही आहे, वाटाणा नेटानं. वाजला पहिला, वाजला पहिला, पहाडी पळाली, पहाडी पळाली. बरोबर, इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय. आजची ही कविता इथं संपवली. ठीक आहे, उद्या आपण पुन्हा भेटूया. लाईक आणि शेअर करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा.